नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC अंतर्गत जी ग्रुप सी पदांची जाहिरात आहे, ती जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, जाहिरातीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. आता मित्रांनो, या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये कोणते पदे येतात आपण यामध्ये बघूया. आता मित्रांनो, बघू शकता यामध्ये येतं बघा उद्योग निरीक्षक. ओके, विभाग कुठला? तो उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येतं आणि एकूण पदे किती आहेत तर 9 पदे येतात. ओके, खाली आपण बघणार आहोत सविस्तरपणे की कुठल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत या पद्धतीने. तर मित्रांनो बघा, उद्योग निरीक्षकला जर पगार बघितला तर तुम्ही S13 मध्ये येतं आणि 35,400 ते 1,12,400 पर्यंत आहे. तसेच महागाई भत्ते सुद्धा आहे. नंतर तांत्रिक सहाय्यक वित्त विभागांतर्गत येतं. यासाठी बघा तुम्ही 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे आणि जागा किती तर 4 आहेत. कर सहाय्यकसाठी मित्रांनो जागा 73 आहेत. हे वित्त विभागांतर्गत येतं, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत. S8 आहे, त्याला 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार आहे. नंतर आलं लिपिक टंकलेखक. आता लिपिक टंकलेखक म्हणजेच काय, तर बऱ्याच जणांना वाटतं की बाबा फक्त मुंबईसाठी जागा असतील, तर तसं नाही. तर मुंबईसाठी सुद्धा म्हणजे मंत्रालयासाठी सुद्धा जागा असतात, पण काही प्रमाणामध्ये असतात आणि इतर तुमच्या जिल्ह्यानुसार सुद्धा जागा असतात. ओके, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनातील महाराष्ट्रातील विविध कार्यालय. बघा, राज्य शासनातील महाराष्ट्रातील विविध कार्यालय असतील, कलेक्टर ऑफिस असेल किंवा वेगवेगळे कार्यालय असतील, तिथे सुद्धा जागा असणार आहेत. तर मित्रांनो, सर्वात जास्त पाहू शकता 852 अशा लिपिकच्या जागा आलेल्या आहेत. पगार किती तर 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार आहे. तसेच तुमच्या ठिकाणानुसार महागाई भत्ते सुद्धा मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने टोटल 938 जागा असणार आहे. आता मित्रांनो बघा, अशा पद्धतीने तुम्हाला वाटतं बाबा 938 जागा आहेत, मग परीक्षा कधी? तर परीक्षा आहे बघा 4 जानेवारी 2026 मध्ये याची परीक्षा असणार आहे. म्हणजे जवळपास तुमच्याकडे 4 महिने आहेत. तर मित्रांनो बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी किती? तर दिनांक 7 ऑक्टोबर 2025 पासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने MPSCच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. 7 पासून ते 27 ऑक्टोबर अंतिम दिनांक आहे. ओके, आता फीस भरण्याचं सुद्धा 27 ऑक्टोबर पद्धतीने आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर. परंतु भारतीय स्टेट बँकेद्वारे चलन काढलं तर चलन काढल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यासाठी 29 ऑक्टोबर एवढी तारीख आहे. ओके, चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक किती तर 30 ऑक्टोबर. मोस्टली आपण ऑनलाईन पद्धतीने भरतो, म्हणून शेवटच्या तारखेची वाट न बघता 27 ऑक्टोबरपर्यंत भरून घ्यावा, कारण साईट हँग होण्याची शक्यता असते. ओके, शेवटी साईट बऱ्याच वेळा चलत नाहीत. आता व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची जेवढी काही माहिती तेवढी बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे आरक्षण तर त्या पद्धतीनुसार असणार. माजी सैनिक असेल, अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त असेल, वेतन श्रेणी तर नुकतीच पाहिली आपण. आता बघूया पात्रता. ओके, आता पात्रता काय? तर मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरायचा आहे तर त्याची बघा 1 फेब्रुवारी 2026 रोजी त्याचे 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजे, म्हणजे 19 सुरुवात झाली असलेली पाहिजे. ओके, कर सहाय्यकला किती तर 18 आहेत, पण बाकी जे 3 आहेत त्यांच्यासाठी 19 वर्षाची सुरुवात झालेली पाहिजे. आता मित्रांनो बघा, जे विद्यार्थी अमागासमध्ये येतात म्हणजे ओपनमध्ये, तर ते 38 पर्यंत सगळ्या पदासाठी 38 लास्ट आहे. आणि मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटक EWS मध्ये असतील तर त्यांच्यासाठी किती येतात 43 आहे. ओके, म्हणजे सुरुवात कधी व्हायली 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम किती तर 43 वयापर्यंत अर्ज भरू शकतात. कोणतं? मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक आणि अमागास. ओपन असतील तर 38 त्यांना क्रायटेरिया आहे. खेळाडू असतील तर खेळाडूला किती येतं 43 आहे मित्रांनो. ओके, माजी सैनिक असेल तर त्यांना 38 प्लस त्यांचा सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असे या पद्धतीने असणार आहे. ओके, मग माजी सैनिकला थोडंसं वेगळं आहे. दिव्यांगसाठी किती, म्हणजे तुम्हाला काही बहिरे असतील, कोणी मुके असतील, कोणी पार्शियली ब्लाइंड असतील तर त्यांच्यासाठी 45 कालावधी आहे. आता मित्रांनो बघा, हे फॉर्म जर तुम्हाला भरायचे तर त्यासाठी अर्हता काय लागणार आहेत? तर बघा, उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीतुल्य समतुल्य मान्य केलेले अर्हता आवश्यक आहे. बघा, उद्योग निरीक्षकसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची पदवी लागणार आहे आणि त्यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता काय लागणार उद्योग निरीक्षकसाठी. तर एक पदवी आहे, दुसरा आहे अभियांत्रिकीमधील पदवी. स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विविध विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना या इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. आता काय नाही पाहिजे यांनी दिलं बघा, या व्यतिरिक्त दिले त्यांनी, म्हणजे सिव्हिलच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणू शकता. ओके, तर विज्ञान शाखेचे सायन्सची तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता. ओके,
जे विद्यार्थी पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत तर ते सुद्धा पात्र आहेत, फॉर्म भरू शकतात. पण मेन परीक्षा असेल तर तोपर्यंत त्यांचा रिझल्ट लागलेला असावा, मार्क किती पडले त्यांना कळलेलं असावं. आता बघितलं आपण कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक ग्रॅज्युएशन तर पाहिजे, पण याला दुसरी टायपिंगची अट काय? तर कर सहाय्यकसाठी बघा, मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग किती तर 40 शब्द, इंग्लिश 40 पाहिजे आणि मराठी 30 पाहिजे. कर सहाय्यकला दोन्ही पाहिजेत. पण लिपिक टंकलेखकला काय पाहिजे? दोन्हीपैकी एक, म्हणजे मराठी 30 असेल किंवा इंग्लिश 40 असेल, दोन्हीपैकी कुठली एक असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे दोन्ही असल्या पाहिजेत, फक्त कर सहाय्यकसाठी ती अट आहे. ओके. आणि जर मित्रांनो बघा दुसरं काय दिलं आहे की समजा आता कुठलाही व्यक्ती, समजा आता आपण म्हणूया लिपिक झाला आहे तो, लिपिक झाल्यानंतर समजा त्याच्याकडे इंग्रजीच असेल तर त्याला जॉईनिंग झालेली त्याची, तर 4 वर्षाच्या आतमध्ये त्याला मराठीची काढावी लागते. जर त्याच्याकडे मराठीची असेल तर जॉईनिंग झाल्यानंतर 4 वर्षाच्या आत इंग्रजीची काढावी लागते, या पद्धतीने. आता मित्रांनो बघा, कुणाला सूट देण्यात आलेली आहे टायपिंगसाठी? बघा, जे दिव्यांग असतील ना त्यांना सूट आहे, पण सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये काढायचं. माजी सैनिकला सेम आहे, अनाथला सेम, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन यांना सुद्धा सेम. टायपिंग नसली तरी सुद्धा चालते, दोन्ही टायपिंग नसली तरी चालते, पण जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत त्यांना काढणं आवश्यक आहे. आता परीक्षेचे टप्पे बघू शकता मित्रांनो. उद्योग निरीक्षक हे सर्व जे पद आहेत, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, यांची पूर्व आणि मुख्य परीक्षा असणार आहे. पूर्व सगळ्याची किती तर 100 मार्काचा सर्वांचा पेपर असणार आहे आणि संयुक्त परीक्षेचे गुण किती असणार आहे? तर 400 गुण त्याच्यामध्ये असणार आहेत. ओके. आता मित्रांनो आणखी बघूया आपण काय काय महत्त्वाचं लागणार आहे. ओके. आणखी तुम्ही बघू शकता टंकलेखक, तर तुम्हाला माहिती आहे की कौशल्य चाचणी. ओके. तर ते तुम्हाला ज्यावेळेला तुमची पूर्व परीक्षा होईल, नंतर मेन होईल, मग तुमची टायपिंगची क्वालिफाईंग टेस्टसुद्धा होणार आहे, त्यामुळे त्याची पण सुद्धा तयारी असते जर पेपर चांगला गेलेला असेल तर. पूर्व परीक्षेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा? तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं. MPSCच्या वेबसाईट जा, इथे KYC पण दिले, म्हणजे तुमची माहिती बरोबर आहे, या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. ओके. व्यवस्थित डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. ओके. तुमच्या पदानुसार तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणं तुम्हाला आवश्यक आहे. ओके. म्हणजे जसं तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल, माजी सैनिक असाल, तर त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता. ओके. नंतर परीक्षा शुल्क फी बघा आता मित्रांनो, जे व्यक्ती अमागासमध्ये येतात तर त्यांच्यासाठी 394 आहे, मागासवर्गीयमध्ये असेल तर त्यांना 294 एवढी फीस आहे, माजी सैनिकला फक्त 44 रुपये. मुख्य परीक्षेला पण फीस आहे. अमागास ओपन असाल तर 544 आहे, मागासवर्गीय असाल, आर्थिक दुर्बल घटक, EWS, अनाथ असाल तर 344 आहे. ओके. परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस त्यावरील दे अतिरिक्त राहील. ओके. ऑनलाईन पद्धतीचं भरायचं असेल तर तेवढीच तुम्हाला भरता येणार आहे. ओके. आणखी काय काय लागणार आहे आपण याच्यामध्ये बघूया. आता बघा, त्यांनी दिलं की आता बऱ्याच विद्यार्थी काय करतात, MPSCचा पेपर आणि दुसरा आम्ही फॉर्म भरला, एकाच दिवशी आला आहे, आंदोलन करा, हे करा. तर त्यांनी सरळ स्पष्ट केलं, जर दोन्ही परीक्षा एकात असतील तर तुमचा स्वयं निर्णय. बघा इथे दिले त्यांनी, उमेदवारांनी निर्णय स्वतः घेणं आवश्यक आहे, तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची आहे. ओके. आता जाऊया मित्रांनो बघा विभागाकडे, म्हणजे कुठल्या विभागाला किती. बघा, उद्योग निरीक्षकसाठी किती? 9 जागा आहेत. तर तुमच्या कास्टनुसार, कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते बघायचं आणि त्यानुसार अर्ज करायचा. नंतर आला तांत्रिक सहाय्यकला 4 पदे आहेत. ओके. तुम्ही बघू शकता तुमच्या याच्यानुसार, म्हणजे कास्टनुसार किती आहेत. आता याच्यामध्ये बघा, तांत्रिक सहाय्यकला अनुसूचित जातीला 1 पण जागा नाही, टोटलमध्ये 4 आहेत. मग त्यांनी काय, तर बघा ओपनमध्ये जर विचार केला तर ओपनमध्ये बघा अराखीव पदं एकच आहे, मग ते ओपनमधून भरू शकतात. नंतर कर सहाय्यक बघा 9 पदे दिलेली आहेत. ओके. आता नंतर तांत्रिक सहाय्यक 4 पदे, कर सहाय्यक 73 पदे, एकूण 73 पदे दिलेली आहेत. ओके. आता बघा लिपिक टंकलेखक टोटल किती? 852 येतं. यापैकी बघा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालयामध्ये असेल तर 190 जागा आहेत. ओके. नंतर जो MPSCचं कार्यालय असेल, MPSC आयोग, MPSC आयोगमध्ये 5 जागा आहेत. लोकायुक्त, उपलोकायुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य असेल मुंबई, तर त्याच्यासाठी 2 पदे आहेत तुमच्याकडे. नंतर बघा महासमादेश, होमगार्ड, बृहन्मुंबईतील कार्यालय असेल तर तुमच्याकडे 3 पदे आहेत. नंतर उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग असेल, औद्योगिक न्यायालय मुंबई, बृहन्मुंबईसाठी असेल तर 7 पदे. अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई, बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्रातील, तर एकूण 18 पदे आहेत अशा पद्धतीने. म्हणजे असं नाही की फक्त मंत्रालयात, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत त्याच्यामध्ये. नंतर बघा बृहन्मुंबई क्षेत्रातील पदे एकूण 26 आहेत त्याच्यामध्ये. नंतर बघा वित्त विभागमध्ये, ओके, म्हणजे वेगळे विभाग सांगितले त्यांनी. सहसंचालक, लेखा व कोषागार विभाग पुणे विभागमध्ये असेल तर पुण्यासाठी 11 येतं. नंतर याच्यामध्ये बघा नाशिकमध्ये ते सेम विभाग, तर 9 पदे आहेत नाशिकसाठी.
नंतर जाऊया आपण बघा तेच सेम विभाग तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 पदे आहेत त्याच्यासाठी. ओके. म्हणजे ज्यावेळेला तुमची टायपिंगची टेस्ट असेल तर त्यावेळेला म्हणजे मेनची एक्झाम असेल त्यावेळेला तुम्हाला हे विचारतात कुठल्या याच्यासाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. अमरावतीसाठी असेल तर 25 आहेत, नागपूर विभागसाठी आहेत तर 8 आहेत. ओके. नंतर जाऊया आपण बघूया नवी मुंबई कोकणसाठी तर 1 पद आहे. नंतर विमा संचालनालय महाराष्ट्राच्या मुंबईसाठी 9 पदे. आता विधी व न्याय विभाग बघा, हे विधी व न्याय विभाग म्हणजे सरकारी वकिलांचं कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा असेल मुंबईसाठी तर 8 पदे त्याच्या मदतीने. नंतर बघा छत्रपती संभाजीनगरसाठी 21 सेम विभाग बरं का. मराठी भाषा विभागासाठी बघा तुम्ही एकूण 5 पदे आहेत मुंबईसाठी भाषा संचालनालय या विभागासाठी. नंतर जाऊया आपण बघा मराठी विश्वकोश निर्मिती याच्यासाठी 1 पद आहे. नंतर आदिवासी विभागमध्ये बघा अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय एकूण 7 पदे त्याच्यामध्ये अंतर्गत येणार आहेत. नंतर सार्वजनिक बांधकामामध्ये बघा नांदेडसाठी एकूण 4 पदे येतं. नंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरसाठी किती आहेत तर 13 पदे आहेत. ओके. नंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमध्ये बघा नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई याच्यासाठी 77 पदे आहेत. ओके या पद्धतीने. नंतर नियोजन विभागमध्ये बघा बृहन्मुंबई अर्थ व सांख्यिकी संचालनालय याच्यामध्ये 3 पदे तुमच्याकडे. नंतर बघू शकता आपण सामाजिक न्याय विशेष सहाय्यता विभाग पुणेसाठी एकूण 63 पदे आहेत आयुक्त समाज कल्याणसाठी. ओके. नंतर पर्यटन सांस्कृतिक कार्यालयासाठी बघा पूरभिलेख संचालनालय मुंबईसाठी 6 पदे आहेत. कार्यकारी संपादक सचिव दर्शनिक विभाग याच्यासाठी 2 पदे आहेत. ओके. म्हणजे सगळ्या खूप साऱ्या विभागासाठी जागा निघलेल्या आहेत त्या. ओके क्लर्क पदासाठीच्या. नंतर महसूल विभागामध्ये बघा तुम्ही बघू शकता मुंबई याच्यामध्ये विभाग असेल तर 316 आहेत आहे की नाही नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक विभागमध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या जागा आहेत. तर अर्ज करू शकता तुम्ही. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.